अरे जिसकी जितनी संख्या बढ़ी, अरे ओबीसीची जात न्याय जनगणना। ओबीसी समाजाच्या अस्तित्वासाठी गोरेगावात भव्य बाईक रॅली व आंदोलन उत्साहात संपन्न। नमस्कार, सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नरेश बोपचे यांची बातमी। गोरेगाव ओबीसी समाजासाठी जनगणनेमध्ये स्वतंत्र कॉलमचा समावेश करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाच्या वतीने गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी गोरेगाव येथे भव्य बाईक रॅली व निवेदन आंदोलन उत्साहात पार पडले। माजी खासदार डॉक्टर खुशाल बोपचे यांच्या नेतृत्वामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने ओबीसी बांधव, युवक, महिला, विद्यार्थी, शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। सकाळी ठाणा रोड येथून सुरू झालेली बाईक रॅली ठाणा चौक मार्गे तहसील कार्यालय गोरेगाव येथे पोहोचली। रॅली दरम्यान ओबीसी जनगणना झालीच पाहिजे, ओबीसींना स्वतंत्र कॉलम मिळालाच पाहिजे अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण गोरेगाव शहर दणाणून गेले। सहभागी आंदोलकांनी तहसील कार्यालयात जाऊन शासनाच्या नावाने निवेदन सादर केले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी ओबीसी समाजाच्या अस्तित्व, हक्क, आरक्षण व भावी पिढ्यांच्या न्यायासाठी स्वतंत्र जनगणना कॉलम अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले। शासनाने ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। आंदोलन शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले असून मोठ्या संख्येतील सहभागामुळे ओबीसी समाजाची एकजूट पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। आमचं नेमकं निवेदन शासनाला हे आहे की गेल्या अनेक वर्षापासून या देशातला ओबीसी आपली गिनती मागतो आहे आणि कायद्याप्रमाणे जोपर्यंत आमची गिनती होणार नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही कोर्टामध्ये जिंकू शकत नाही। आणि त्याच्यामुळे आज या ओबीसीची जनगणना जातनिहाय होणं गरजेचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं, जितनी जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी। आणि लोकांना बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये अजूनही हे कळलेलं नाही की सगळ्यात आधी भारतीय संविधानाचं आर्टिकल 340 हे बाबासाहेबांनी ओबीसीच्या साठी लिहिलं। आता ओबीसीलाच माहिती नाही की मी ओबीसी आहे, त्याला अनेक कारणं आहेत, पण या देशातला जो बहुसंख्य म्हणजे त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं 52% ओबीसी आहे। आज माझं मत असं आहे की आज या देशामध्ये 60% ओबीसी झालेला आहे। आता हा 60% ओबीसी असूनसुद्धा आता जी जनगणना शासनाने सुरू केली तर त्याच्यामध्ये ते जरी आता त्याला घर गणना म्हणत असतील पण शेवटी त्याच्यामध्ये SC ST आणि इतर असा रकाना टाकण्यात आला। मग 60% ओबीसी असणाऱ्या ओबीसीचा रकाना गायब का? याचा अर्थ या देशातल्या ओबीसींची दिशाभूल करण्याचं काम या देशातलं सरकार करतं। पुलवामा झाला होता, त्याच्यानंतरही मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती आणि तेव्हाही सांगितलं की जरी या देशाच्या पंतप्रधानांनी कॅबिनेटची मीटिंग बोलावून आम्ही ओबीसीची जनगणना करणार, पण मी त्याच वेळेस शंका उपस्थित केलेली होती की माझ्या मनामध्ये ही अजूनही शंका आहे आणि ती शंका खरी ठरली। म्हणजे तुम्हाला वेगळं काहीच लागणार नव्हतं। तुम्ही ज्याप्रमाणे घरगिनती करत असाल, जनगणना करत असाल तर त्याच्यामध्ये फक्त एक कॉलम टाकायचा आहे। आणि त्यांचे काही नेते मंडळी सांगतात की जर ओबीसीची जनगणना झाली तर देशामध्ये जातीवाद निर्माण होईल, पण मला वाटतं हे अगदी चूक आहे। अरे राजेशाही पद्धतीमध्ये सुद्धा 50% आरक्षण राजर्षी शाहू महाराजांनी आम्हाला दिलं, तर त्याच्यामध्ये ओबीसी SC ST सगळ्यांना समाविष्ट केलेलं होतं। आणि त्याच्यामुळे आमची मागणी ही आहे की आज जी तुम्ही घरगणना करता तर याच्यामध्ये एक ओबीसीचा कॉलम हा समाविष्ट करा। ते जर तुम्ही करणार नसाल तर आम्ही सहयोग करणार नाही, आम्ही निषेधच नाही तर आम्ही आता या घरगणनेचा बहिष्कारसुद्धा करू, ही या निमित्तानं तुम्हाला सांगू इच्छितो। आणि हे निवेदन म्हणजे याच्यापेक्षा जास्त मोठ्या संख्येने आम्ही रस्त्यावर येऊ, पण आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत आमचं हे निवेदन जे आम्हाला म्हणायचं आहे तर ते राज्याच्या सरकारपासून, देशाच्या सरकारपासून राष्ट्रपती आणि मॅजिस्ट्रेटपर्यंत देण्याच्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे। आणि म्हणून आम्ही या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांच्या मार्फत हा निवेदन देण्याच्यासाठी